आज शिक्षण घेणाऱ्यांच्या तुलनेत रोजगाराच्या संधी कमी उपलब्ध आहेत. हे खरे असले तरी ज्यांच्याकडे वैशिष्ट्यपूर्ण कौशल्य आहे त्यांना नोकऱ्या मिळू शकतात आणि अशा युवक व युवतींना रोजगार मिळावा हे विचारात घेऊनच TCS BPS कॅम्पस 2024-25 हा कॅम्पस मुलाखत उपक्रम महाविद्यालयात आयोजित करण्यात आला आहे, असे प्रतिपादन पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव श्री दशरथ गोप यांनी केले. पद्मशाली शिक्षण संस्था संचलित AR बोर्ला महिला वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये TCS BPS कॅम्पस 2024-25 हा कॅम्पस मुलाखत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून दशरथ गोप बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास कॅतम हे होते. व्यासपीठावर प्रभारी प्राचार्य डॉक्टर TN शिंदे, रोहन कुर्री, TCS कंपनीचे विशाल रामपल्ले, अमरेश कुंभार, रोहित फुगे, संस्थेचे विश्वस्त श्रीधर चिट्याल, विजयकुमार गुल्लापल्ली आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना दशरथ गोप म्हणाले की विद्यार्थिनींनी करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी काहीतरी नवीन शिकण्यासाठी नेहमी तयार राहावे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढेल आणि करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी मदत होईल. आज महाविद्यालयामध्ये ज्या कॅम्पस मुलाखत हा उपक्रम आयोजित केला आहे त्यास विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने सामोरे जावे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना ॲडव्होकेट श्रीनिवास कॅतम म्हणाले की विद्यार्थ्यांनी बुद्धिमत्ता, क्षमता व आवडीबरोबरच व्यक्तिमत्वाचा विचार करून करिअर निवडणे महत्त्वाचे आहे. आजच्या युगात सर्वच क्षेत्रात स्पर्धा वाढत चाललेली दिसत आहे. करिअरमध्ये नवीन आव्हानांना सामोरे जावं लागत आहे. त्यामुळे मिळालेल्या नोकरीत अधिक चांगले करणे आणि करिअरमध्ये पुढे जाणे खूप महत्त्वाचे आहे. तर या सर्व मुलांना अशा पद्धतीनं एका मोठ्या नावाजलेल्या तंत्रज्ञान कंपनीमध्ये त्यांना नोकरीची जी संधी मिळत आहे ती संधी या संस्थेचे सरचिटणीस आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय दशरथजी गोपसाहेब यांच्या संकल्पनेतून आज हे सुवर्णक्षण साकारले आहे आणि ही मुलाखत घेण्याची प्रक्रिया या ठिकाणी राबवण्यामध्ये सिंहाचा वाटा ज्यांचा आहे ते आहेत आमच्या शालेय समितीचे अध्यक्ष आदरणीय श्रीधरजी चिट्याल साहेब आणि शालेय समितीचे दुसरे अध्यक्ष आदरणीय विजयकुमार गुल्लापल्ली साहेब. या दोघांनी या ठिकाणी हा योग आणण्याकरता गेल्या तब्बल 6 महिन्यांपासून त्यांचं या ठिकाणी प्रयत्नांची पराकाष्ठा चालू आहे आणि त्यांच्या या प्रयत्नाला फळ देण्याचं जे काम आहे तंत्रज्ञ सल्लागार जे आहेत ते आपल्या संस्थेचे प्राथमिक शाळा बोमड्याल प्राथमिक शाळेचे माजी विद्यार्थी असणारे आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये नावाजलेले ज्येष्ठ अनुभवी व्यक्ती असलेले रोहनजी कुर्री सर. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक गायत्री बेनगिरी यांनी केले. यावेळी रोहन कुर्री यांनी कॅम्पस इंटरव्ह्यू घेण्यामागचा हेतू स्पष्ट केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक भाग्यश्री पाटील यांनी केले. सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व कॅम्पस मुलाखतीसाठी बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. క్యాంపస్ ఇడ రిక్రూట్మెంట్ జరుగుతుంది జాబ్ల గురించి. ఆడ ఈ 6 నెలల నుంచి నడుస్తున్న ఈ ప్రోగ్రాంకు 1800 స్టూడెంట్స్లు ఇక్కడ అప్లికేషన్ ఆన్లైన్ చేసినారు. దాంట్లో 900 స్టూడెంట్లకు దాంట్లో ఈ అప్లికేషన్లో సెలెక్ట్ చేసిండ్రు. దాంట్లో 700 వాళ్ళకు కాల్ చేసినారు. ఆ కాల్ చేస్తే దాంట్లో 450 మందిలో వాళ్ళు కాల్ రిసీవ్ చేసినారు. ఈరోజు 250 మంది ఇక్కడ వచ్చినారు. దాంట్లో మా ఈ సోలాపురంలో మొత్తం ఉన్న మన విద్యార్థులకు వాళ్ళకి జాబ్ రిక్రూట్మెంట్ల శుభాకాంక్షలు చెప్తూ మా కాలేజ్కు ఇక్కడ వాళ్ళు క్యాంపస్ చేసి మా కాలేజ్ గురించి చాలా మంచిగా ఇక్కడ వాళ్ళు ఇచ్చేసినందుకు మేము వాళ్ళకు కూడా ధన్యవాదాలు తెలుపుతూ ఇది చేస్తాం. We will do a proper HR interview process wherein we will screen the associate on the communication, on the knowledge, and as per that we will select the associates for our TCS. And I am looking forward to hire a lot of people from our college. So I would consider this as our college. They can clear the interviews and start their career with a reputed company.
So I wish you all the best. Whatever the feedbacks will be there will be shared with you guys, so that in the next drive we can have more improvements, and improvements can be done, and more people can be taken with and start their career with TCS. So thank you so much for the opportunity.